मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला अर्थ खात्याचा आढावा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत. नवीन निविदा, खरेदी प्रस्ताव यावर बंदी घालण्यासाठी सुद्धा आदेश. लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार. रखडलेले 3 महिन्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार. लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसच्या फुग्यांचा स्फोट. गोरेगाव पश्चिम इथल्या एका सोसायटीमधली घटना. सुदैवानं मोठा अपघात टळला. अवघ्या काही तासात सुनील केदार यांचा यू-टर्न. राजीनामा घेतला परत. प्रदेश नेत्यांशी चर्चेनंतर नाशिक भाजपा शहराध्यक्षपदाचा राजीनामा मागे. सांत्वन स्वीकारण्यासाठी सून आणि सासरे आले सोबत. बारामतीकरांच्या अभिवादनाला पवारांनी स्वीकारलं. सांत्वनाला मोठ्या संख्येनं पोहोचले बारामतीकर. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा. 24 तास वाहतूक ठप्प. प्रवाशांचे हाल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीमुळे नागरिक हैराण. रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल. खासदार श्रीरंग बारणे यांचं वक्तव्य. टँकर उलटल्या क्षणापासून महामार्ग पोलीस काय करत होते? मुंबई पुणे महामार्गावर आपत्कालीन उपाययोजनांसाठी नेहमीच उशीर का होतो? लोणावळा पोलिसांकडून माणुसकीचं दर्शन. वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्यांना बिस्किटं आणि पाणी वाटप. लष्कराला बदनाम करायचा गांधींचा उद्योग जुनाच. मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा. राहुल गांधींना गप्प करण्याचा निषेध. लोकसभेतील कारवाई विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर. देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही. विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. शरद पवारांनी सुनावलं. अमोल मिटकरी यांच्या दाव्याची हवाच केली. विमानातून उडी मारण्याचा दावा खोटा. मुंबई विद्यापीठाच्या LLM विद्यार्थ्यांच्या तक्रारींची आदित्य ठाकरेंकडून दखल. विद्यार्थ्यांना महिनाभर आधी वेळापत्रक देण्याची मागणी. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल. कांद्याला सरासरी 500 ते 700 रुपये दर. बोरिवलीमध्ये मोठा अपघात टळला. वेगानं जाणाऱ्या बसने इमारतीची संरक्षक भिंत तोडली. अपघातात कोणीही जखमी नाही. बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर कारवाई. नालासोपारा पूर्वेमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. कारवाईमुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. डोंबिवलीमध्ये मराठी तरुणीचा शॉर्मा स्टॉल पुन्हा सुरू. एकता सावंतने मानले मनसेचे आभार. वर्ध्यामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट. वृंदावन नगरीतील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी. प्रशासनानं जय महाराष्ट्राच्या बातमीची घेतली दखल. आरोग्य विभागाकडून गावात पाहणी.